आज आपण बनवणार आहोत पंजाबी स्टाईल राजमा। खूप सुंदर रेसिपी आहे, तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया। मी 1 कप राजमा भिजवून घेतलेला ओव्हरनाईट आणि राजमा 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलाय। त्यानंतर कुकरमध्ये टाकून 4 कप पाणी, 1 तेजपत्ता, थोडी दालचिनी, 2 मोठ्या वेलच्या, चवीनुसार मीठ टाकूया आणि आता कुकरचे झाकण बंद करून कुकरच्या 4 शिट्ट्यामध्ये आपण राजमा शिजवून घेणार आहोत। राजमा व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। जर राजमा लवकर शिजत नाही, कधी-कधी 5-6 शिट्ट्या केल्या तरी चालतात। तुम्ही बघू शकता मस्त असा सॉफ्ट असा शिजलेला आहे आपला राजमा। आता कढाईमध्ये 2 चमचे तेल टाकलेत, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया। जिरे थोडे चटकले की त्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकून घेणार आहोत। कांद्याला थोडेसे भाजून घेणार आहोत। कांद्यामधला कच्चापण काढून निघाला की त्यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। परत एकदा मिक्स करूया। आता आपण मीडियम साईजचे 2 टोमॅटो कापून घेतलेत, त्यामध्ये टाकूया। कांदा टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत। आता मीठ टाकल्यावर लवकर मसाले शिजतात, तर थोडं झाकण ठेवूया। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटले आपल्या मिश्रणाला। आता मिश्रण थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। आता मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेत, यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची टाकूया। काश्मीरी लाल मिरचीमुळे काय होतंय, कलर खूप छान होतो। आता यामध्ये वाटून घेतलेली प्युरी टाकूया। गॅसची फ्लेम एकदम स्लो आचेवर आता ह्याला मिक्स करूया। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा धनिया पावडर टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद मिक्स करूयात एकदा। थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। जर प्युरी बनवताना जास्त मीठ टाकले तर आता तुम्ही स्किप करू शकता। आता एकदा झाकण ठेवून घेऊयात। प्युरीला एवढे शिजवून घ्यायचे की त्यातला तेल सुटले पाहिजे आणि प्युरीचा आपला कलर चेंज झाला पाहिजे। आता थोडा वेळ झाकण ठेवूया। आता बघू शकता किती छान कलर आलाय। मसाला आपला व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला राजमा बरोबर 2 हिरव्या मिरच्या पण टाकून घेतलेत। तुम्हाला जर जास्त तिखट पसंत नसेल तर मिरचीला स्किप केले तरी चालेल। मिश्रण थोडं आता मिक्स करून घेऊया। आणि आपण आता यामध्ये 1 कप पाणी ऍड करणार आहोत। स्लो गॅसवर 4 ते 5 मिनिटे शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता। थोडा वेळ झाकून ठेवूया। 1 वाफ काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला राजमा किती छान शिजला आहे। मस्त असा खमंग वास येतोय, तुम्ही बघू शकता। एकदम मस्त असा कलर आला आहे राजमाला आणि राजमा एकदम सॉफ्ट असा शिजला आहे। तर राजमा आपला तयार आहे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकणार आहोत।
आता एक मिक्सरने एकदम मिक्स करून घेऊया. आता आपला पंजाबी स्टाईल राजमा तयार झालेला आहे. आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. गरम गरम राजमा फुलक्यांबरोबर खूप छान लागतो. पण आता आपण भाताबरोबर पण खूप छान राजमा लागतो, अप्रतिम असा लागतो. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.